हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामनवमी निमित्त कारंजा लाड येथील मोठे राम मंदिर पोहावेश येथे भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. रामकथेची सुरुवात 30 मार्च रोजी हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून करण्यात आली होती. कथेमध्ये उत्कृष्टरित्या रामायणाचे अध्याय सांगण्यात आले, तर श्रीराम जन्मापासून सीता स्वयंवर, श्रीराम वनवास या झाकी प्रदर्शित करण्यात आल्या. 5 एप्रिल रोजी कथेची सांगता करण्यात आली. 6 एप्रिल श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेची सुरुवात सायंकाळी 6 वाजता पोहावेश येथून करण्यात आली. सुरुवातीस रथामध्ये विराजमान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन कारंजा मानोरा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सई डहाके व त्यांच्या स्नुषा तेजस्विनी डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रा पोहावेश येथून निघून संतोषी माता कॉलनी, जाणता राजा चौक, छत्रपती शिवाजी महाराज नगर ते जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे टिळक चौक येथे संपन्न झाली. शोभायात्रेमध्ये घोडे, उंट सजावट करून मिरवत होते, तर पारंपरिक बँडच्या गजरात व जय श्रीराम नाऱ्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरवर्षी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमी उत्सव समिती कारंजा, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे संयुक्तपणे करण्यात येते. या वर्षी सुद्धा आयोजकांकडून अत्यंत उत्कृष्टपणे श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पाडण्यात आला. तसेच 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता मोठे राम मंदिर येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता भव्य महाप्रसादाने होणार असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.